बाहेर छान सगळीकडे पाऊस पडतोय आणि अशा गारगार वातावरणात हा छान गरम गरम ब्रेड पॅटीस तर झालाच पाहिजे आणि तोही अगदी गाड्यावरती मिळतो ना तसाच. चवीला तर एक नंबर लागतो आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपा आहे. नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चणगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्रेड पॅटीस अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. चवीला तर छान लागतो आणि शिवाय पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात तर खायला मजाच येते. चला तर मग हा अगदी गाड्यावर मिळतो तसा ब्रेड पॅटीस कसा बनवायचा ते पटकन पाहूयात. तर हे ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी इथे मी एक 5 ते 6 मीडियम आकारचे बटाटे उकडून घेतलेले होते. व्यवस्थित उकडून घ्यायचे आणि आता ह्याच्यावरच्या साली मी पूर्ण काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे एक 6 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. तुम्हाला जितके ब्रेड पॅटीस बनवायचे आहेत त्याच्या अंदाजाने तुम्ही बटाटे घेऊ शकता. आता हे सर्व बटाटे स्मॅशरच्या सहाय्याने मी स्मॅश करून घेतलेले आहेत. तुम्ही हाताने जरी कुस्करले तरी सुद्धा चालतील. तर इथं मी स्मॅशरने हे सर्व बटाटे बारीक करून घेतलेले आहेत. आता याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे जी ब्रेडच्या आतमध्ये लावणार आहोत आपण. तर त्यासाठी अगदी 2 चमचे तेल मी कढईमध्ये घेतलेलं आहे. तेल जास्त टाकलं नाही तरी चालेल. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं आणि हिंग सुद्धा मी पाव चमचा टाकलेला आहे. त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. कढीपत्त्याची एक 5-6 पानं मी तोडून टाकलेले आहेत म्हणजे छान वास भाजीला लागेल. आता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि बटाट्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. हे व्यवस्थित परतून घेतलं की याच्यामध्ये एक पाव चमचा होईल इतकी हळद टाकायची आहे. फोडणी व्यवस्थित परतून त्याच्यामध्ये आपण जे बटाटे स्मॅश करून घेतलेले होते ते टाकायचे आहेत. तर आता हे स्मॅश केलेले बटाटे व्यवस्थित फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ही बटाट्याची आपली भाजी तयार झालेली आहे. 1 मिनिटभरासाठीच फक्त वाफवून घ्यायची आहे. वरून छान ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि काय आपलं जे स्टफिंग आहे ब्रेडमध्ये भरायचं ते आपलं तयार आहे. जास्त पण वाफवायची गरज नाही आहे भाजीला. 1 मिनिटभरासाठी वापरली तरी चालेल. आता आपल्याला ब्रेड पकोड्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे. 1 मोठा कप होईल इतकं बेसन घेतलेलं आहे. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि पाव चमचा होईल इतका ओवा सुद्धा थोडासा चोळून टाकलेला आहे. आता याच्यामध्ये चिमूटभर होईल इतका खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे. सोडा जास्त पण टाकू नका, नाही तर तळल्यानंतर पकोडे मऊ पडतात. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा थोडीशी टाकलेली आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं. पूर्ण गुठळ्या आपल्याला ह्याच्यातल्या मोडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं वडापावसाठी वगैरे बॅटर बनवतो तसंच हे बेसनचं मिश्रण जे आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर इथं अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदी पातळसुद्धा ठेवायची नाही आहे आणि अगदी दाटसुद्धा. अशा प्रकारे हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. हा मी सँडविच ब्रेड वापरलेला आहे. त्याच्यानंतर या ब्रेडच्या कडा न काढताच आपल्याला हे ब्रेड अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. ब्रेडच्या कडा काढल्या नाहीत तरी सुद्धा चालेल हे पकोडे बनवताना. तर अशा प्रकारे मी हे मधून ब्रेड कट करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला जितके ब्रेड पाहिजे आहेत तितके कट करून तुम्ही हे असे सारण भरून ठेवू शकता. तर अशा प्रकारे बटाट्याचं जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते ब्रेडच्या एका स्लाइसवरती पसरून घ्यायचं आहे. हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने पसरला तरी सुद्धा चालेल. आणि दुसरा ब्रेड त्याच्यावरती ठेवून हलक्या हाताने थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ब्रेड जे आहेत ते बटाट्याला व्यवस्थित चिकटले जातील. तर अशाच प्रकारे आणखीन एक मी ब्रेड तुम्हाला सारण भरून दाखवते. तर हाताच्या सहाय्यानेच मी हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने ह्याला दाबून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे हे सर्व ब्रेड मी बटाट्याचं जे सारण होतं ते भरून तयार केलेले आहेत. त्याचबरोबर इथं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान आपलं तापलेलं आहे. आता आपण जे ब्रेड सारण भरून ठेवलेले होते ते घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बेसनच्या आपलं जे बॅटर होतं त्याच्यामध्ये बुडवायचे आहेत. पूर्ण कडासुद्धा बुडवायचे आहेत ब्रेडच्या आणि हलक्या हातानं तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवा, लो ठेवू नका. तर एका वेळी तुम्ही 2 ते 3 ब्रेड ह्याच्यामध्ये तळू शकता. तर अशा प्रकारे अगदी हलक्या हातानं ब्रेड याच्यामध्ये मिश्रणामध्ये बुडवायचे आहेत आणि तेलात सोडायचे आहेत. आता तेलात सोडल्यानंतर एका साईडनं पकोडा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि नंतर ह्याला पलटून घ्यायचा आहे आणि काय आलटून पलटून व्यवस्थित लालसर रंगावरती आपल्याला हे ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकताय
तेलात सोडल्यानंतर आणखीनच छान टम्म असे फुगतात हे ब्रेड पकोडे। तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटात हे ब्रेड पकोडे जे आहेत ते व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजले जातात आणि पाहू शकता छान लालसर रंग सुद्धा या पकोड्यांना यायला सुरुवात झालेली आहे। तर हे पकोडे मी लालसर रंगावरती तळून घेतलेले आहेत। आता ह्याला मी तेलातून बाहेर काढून बाजूला ठेवून देणार आहे। तर पाहू शकता अगदी सोपी रेसिपी आहे, शिवाय गरम गरम हे पकोडे तर अप्रतिमच लागतात। तर अशा प्रकारे हे 2 पकोडे मी तळून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे राहिलेले पकोडे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आणि काय हे सर्व पकोडे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि पाहू शकता अगदी गाड्यावर मिळतो तसा मुंबई स्टाईलचा ब्रेड पॅटीस आपला तयार आहे। आणि हो, अशा या मुसळधार पावसामध्ये हे गरम गरम पॅटीस खायला तर मज्जाच येते। आणि हो, अगदी मुंबई स्टाईल हे ब्रेड पॅटीस मी बनवलेले आहेत, नक्की ट्राय करा। इथे मी चटणी आणि सॉस सोबत सर्व केलेले आहेत, तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा देऊ शकता, त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागतात हे पॅटीस। आणि पाहू शकता इथं मी एक ब्रेड पकोडा कट सुद्धा करून तुम्हाला दाखवलेला आहे, अगदी छान आतमध्ये सारणवरती ब्रेड, त्याच्यावरती बेसनचं आवरण तुम्हाला दिसतच असेल। चला तर मग पटकन या थंडीमध्ये तुम्ही हे छान गरम गरम ब्रेड पॅटीस नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। आणि हो, जर तुम्ही ट्राय केले असतील तर मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कसे झाले होते। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत आपण अशाच एका छानशा रेसिपीसह एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।